हे नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव. हे नाथ नारायण वासुदेव, 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 हे नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव. हे नाथ नारायण वासुदेव, हे नाथ नारायण वासुदेव. हे नाथ नारायण वासुदेव, हे नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव. कुंडलिक हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की. त्याच्यावर बसतो. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय. सच्चिदानंद सद्गुरु श्रीपाद. ओम ब्रह्मानंदम परम सुखदम केवलम ज्ञानमूर्ति, द्वैन्वातीतं गगन सदृशं तत्त्वमस्यादिलक्षणम्, एकं नित्यमिमलमचलं सर्वादिसाक्षिभूतं, भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि. सद्गुरुं तं नमामि. वसुदेवं सुतं देवं कंसचाणूरमर्दनं, देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं. कृष्णं वन्दे जगद्गुरुं. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा, गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. तस्मै श्री गुरुवे नमः. ओम नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा, ओम नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा, ओम नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ति, ओम नमो सद्गुरु भास्कराय पूर्ण कीर्ति, ओम नमो सद्गुरु भास्कराय पूर्ण कीर्ति. कुंडलिक हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय. सच्चिदानंद सद्गुरु श्रीपाद बाबां की जय. सच्चिदानंद सद्गुरु रामदास बाबां की जय. श्री गुरु रे मधुसूदन महाराज की जय. बोलो रे भाई सब संतान की जय.
माझे अजत्व जन्मने अक्रियताची कर्म करणे, हे अविकारी जो जाणे तोच परममुक्त. तो चालिला संगे न चळे, दोहीचा देहा ना कळे. मग पंचतत्वी तव मिळे माझेची रूपी. माझे अजत्व जन्मने अक्रियताची कर्म करणे, हे अविकार जो जाणे तोची परममुक्त. माऊली महावैष्णव ज्ञानेश्वर भगवान. यावत जीवाच्या कल्याणासाठी, तुमच्या आमच्या उद्धारासाठी ज्ञानोबरायांनी ज्ञानेश्वरीचं अवलोकन केलं. आणि माऊली ज्ञानोबराया म्हणतात की बाबा, माझं जे स्वरूप आहे, मी कसा आहे, माझे अजत्व जन्मने, मला काय नाही, माझा अजत्व कायम असून जन्म घेणे कर्तृत्व कायम असून कर्म करणे असे हे माझे निर्विकार स्वरूप. अलिप्त जो निशंक जाणतो तोच परम मुक्त होतो. माऊली ज्ञानोबराया म्हणतात की माझं जे स्वरूप आहे तो अव्यक्त आहे, आणि जो अव्यक्त असलेला परमात्मा, निराकार असलेला परमात्मा, आणि त्या अजत्व जन्मने मला खरं तर म्हणलं तर मला जन्मच नाही. मला काही नाही, अजत्व जन्मने. मग आता जन्म तर नाही, मग जन्म उत्सव करतात, हे काय? तर महाराज सांगले की बाबा, ज्या ज्या वेळेला धर्मावर संकट येतो त्या त्या वेळेला मी भक्ताचं रक्षण करण्यासाठी, धर्माचं रक्षण करण्यासाठी मी जन्म घेतो. माऊली म्हणतात की बाबा, माझे अजत्व जन्मने अक्रियताची कर्म करणे, हे अविकार जो जाणे तोची परममुक्तो. मी कसा आहे, अजत्व आहे, मला जन्म नाही. मी अव्यक्त निराकार आहे. अव्यक्त निराकार नाही ज्या आकार, जे तुम्ही चराचर हरिशी होई. माझं स्वरूप निराकार आहे, पण भक्तासाठी मी साकार होतो, आणि साकार होऊन भक्ताचं संकट निरसन करतो. आणि जो माझा निराकार स्वरूपाला पोचून जो साकारात पाहतो, जो साकार रूपाने मी जिथे भरलेला परमात्मा ह्या ब्रह्मांडामध्ये आहे, आणि जो त्या दृष्टीने पाहतो, चराचरामध्ये अनेक साधू संतांनी खूप प्रमाण दिले, खूप उपमा दिली. देव नटला नाना परी, ब्रह्म सर्वत्र सदा सम, सर्वत्र किंवा सर्वाघटी राम, देहा देही एक. अनेक प्रकारचे दृष्टांत देऊन त्याला सिद्ध केले. आणि त्या स्थितीला जो पोहोचतो, चराचरामध्ये माझं स्वरूप पाहतो, विश्वामध्ये जो ब्रह्म पाहतो, तो काय होतो तर मुक्त होतो. तोची परममुक्तो, तोच परममुक्त होतो. म्हणून माऊली ज्ञानोबरामध्ये माझे अजत्व जन्मने, माझा जन्म अजत्व आहे. मी जन्म घेतो केवळ भक्ताच्या रक्षणासाठी घेतो, भक्ताचं प्रतिपालन करण्यासाठी घेतो, आणि भक्ताचं रक्षण करून भक्ताचं जे खरं सुख आहे त्या सुखाचा उपभोग घेण्यासाठीच माझा जन्म आहे. आणि माझा जन्म अक्रियताची कर्म करणे, मी जी क्रिया करतो तीच क्रिया काय घडते तर वित्यास घडून जाते. मी काय करतो, जी क्रिया करतो त्या क्रियेमध्ये वित्यास घडतो.
भगवान परमात्माने खूप क्रिया केल्या गोकुळामध्ये. गोकुळामध्ये अनेक क्रिया केल्या, अनेक क्रीडा केल्या, अनेक खेळ खेळले आणि खेळ खेळून अनेकाला मुक्त स्थितीला नेलं. कागासूर, बकासूर, कालिया अनेक असलेले राक्षस होते आणि त्या राक्षसाला त्याच्या योनीतून त्या दुःखातून मुक्त करून आपल्या स्वरूपाला नेला. अनेक क्रिया करणारा अक्रिय असा परमात्मा आहे आणि त्याच्यातून तो क्रीडा करतो. पण क्रीडा करण्यामध्ये काहीतरी धोरण असतो. म्हणून मी अवताराला येतो, मी जन्माला येतो. महाराज सांगले की बाबा जन्माचा उल्लेख केला, आम्ही जन्मही करतो आणि एकीकडे सांगतात आता भगवान श्रीकृष्णाचा जन्म आहे का अवतार आहे. तुकोबरायांनी वर्णन केली, कृष्ण गोकुळी जन्मला. गोकुळात कोण जन्मला? कृष्ण जन्मला. पण पुढच्या उत्तरार्धामध्ये असं सांगतात की दृष्टाचळ का पसुतला, होता कृष्णाचा अवतार, आनंद करती खरोखर. कृष्ण गोकुळी जन्मला आणि होता कृष्णाचा अवतार. मग आता अवतार आहे का जन्म आहे? अवतार खरा मानावा का जन्म खरा मानावा? माऊली म्हणतात की माझे अजत्व जन्मने, माझं जे जन्मन आहे ते अजत्व आहे, वेगळं आहे. माझ्या जन्मण्याच्या पाठीमागे काहीतरी हेतू आहे, काहीतरी धोरण आहे आणि काहीतरी मी ते दिलेलं वचन पूर्ण करण्यासाठी माझा हा जन्म आहे. आणि अवतार कशासाठी आहे? अवतार धर्म रक्षणासाठी अवतार आहे, भक्ताचं रक्षण करण्यासाठी अवतार आहे. अरे नंदाला, यशोदेला, वसुदेवाला आणि देवकीला दिलेलं वचन ते पूर्ण करण्यासाठी जन्म आहे. आणि भक्ताचं रक्षण करणं, धर्माचं रक्षण करणं, गायी ब्राह्मणाचं प्रतिपालन करणं, धर्माची सीमा वाढवणं, नामस्मरणाचा गौरव करणं आणि भक्ताच्या सानिध्यात राहणं हा माझा अवतार आहे. म्हणून कृष्णाचा अवतार आनंद करती घरोघर, घरोघरी आनंद होतो. म्हणून माझे अजत्व जन्मनी अक्रियताची कर्म करणे, हे अविकार जो जाणे तोची परम मुक्तो. माऊली ज्ञानोबराया सांगतात बाबा माझं जे अजत्व कायम आहे, माझ्या अजत्वामध्ये कसल्याही प्रकारचं दुमत नाही आणि ते अचळ आहे, अटळ आहे, ते कधी बदलणार नाही. म्हणून माऊली म्हणतात की बाबा माझे अजत्व कायम असून, जन्म घेणे व अकृतत्व कायम असून, कर्म करणे असे हे जे माझे निर्विकार स्वरूप व अलिप्तत्व जो निशंक जाणतो तोच परम मुक्त होतो. काय म्हणतात? माझं जे स्वरूप आहे तो अव्यक्त आहे, निराकार आहे आणि खरं त्याला आकार नाही, त्याला रूप नाही, त्याला नाव नाही, त्याला गाव नाही. दिवा नाही गाव काही कोटी, त्याला गाव नाही, त्याला रूप नाही. दिवा नाही रूप, दिवा नाही नाव, दिवा नाही ठाव काही कोटी, त्याला ठाव नाही, त्याला ठिकाण नाही. ठिकाण आहे का? निर्विकार परमात्म्याचं ठिकाण नाही. आणि ज्याचं ठिकाण पाहतो तो निर्विकार असू शकत नाही. आणि तोच निर्विकार असलेला परमात्मा
या जगतामध्ये सर्वांच्या हृदयामध्ये नाथ महाराज म्हणतात राई एवढ पाखरू दादा त्रिभुवन त्याचा थारा रे नर आणि नारी त्या पाखराचा थारा रे. पाखरू केवढा आहे? राई एवढ पाखरू. अरे जो परमात्मा सर्वांच्याच हृदयात आहे नर आणि नारी त्या पाखराचा थारा रे. नर असो या नारी असो या दोन्ही मध्ये जे वास्तविक करणार ते माझं स्वरूप आहे आणि तेच मी निराकार आहो. त्याला काय म्हणतात? दिसणारी उपाधी आहे आणि त्या उपाधीत जे चालतं दिसणारा बल्ब आहे पण करंट दिसतो का? तुम्हाला काय दिसते? बल्बच्या मार्फत तुम्हाला उजेड दिसतो. बल्बच्या मार्फत उजेड आहे तसं देहाच्या मार्फत ब्रह्म आहे. लाईट दिसत नाही. वायरातली लाईट दिसते का? अनुभव घ्यायचा असेल तर काय करावं लागल? बल्ब लावावा लागल. तेव्हा त्या बल्बच्या द्वारे उपाधीच्या मार्फत जशी लाईट दिसते तसं उपाधीच्या मार्फत ब्रह्म दिसते. या जगतामध्ये ब्रह्म कसा आहे? उपाधीच्या मार्फत आहे. मग जगामध्ये काय भरलेलं आहे? ब्रह्म सर्वत्र सदा सम. सगळ्यामध्ये ब्रह्म भरलेला आहे. पण ब्रह्म ओळखण्याची आपली प्रतीती नाही, आपली पात्रता नाही. आपण ते पाहू शकत नाही. पाहू शकत नाही का आपले प्रयत्न नाही? आपले प्रयत्न नाही. नाही तर सगळ्यात भरून उरलेलं आहे. अहो साखर अवघी गोड आहे. कोण्याही बाजूनं खावा. सोयीशी करा, उलटी करा, पालटी करा, कोण्याही बाजूनं खावा. साखर कडू लागते का? खालच्या बाजूनी गोड आणि वरच्या बाजूने कडू असं आहे का? गुळ सारी बाजूनी गोड आहे. तसं या विश्वामध्ये जासाल तिथं ब्रह्म आहे. फक्त एवढंच आहे की आपण त्याला ओळखण्याची तयारी केली नाही. आपण त्याचे प्रयत्न केले नाही. आपण प्रयत्न केले संसारासाठी. संसारासाठी कुठं राहिले? हैदराबाद बरेली है की नाही? सायास करशी प्रपंच दीन निशी हरीशी न भजशी. कोण्या असा काय गुन्हा केला असेल त्यांनी? सायासाने प्रपंच करतो, अठ्ठासाने संसार करतो. पण अठ्ठासाने ज्ञानेश्वरी आणतो का? पंढरपूरला गेल्यावर घोंगडे आण, पोराला खेळणे आण, पाळणे आण, काय काय बाया तर काटवटी आणते. देवाला गेल्या काटवटी घे, पोळपाट घे, लाटणं भेटणार तिकडे. अरे आले कशासाठी? हे तर कुठल्याही बाजारात भेटतो. पण पंढरीला ज्याच्यासाठी आलो त्या पंढरीमध्ये येऊन काय घ्यायला पाहिजे? नाम घेऊ, नाम देऊ, नाम विठोबा शिवाहू. अरे त्या पंढरीमध्ये फक्त भगवंताच्या नामाशिवाय दुसरं काहीच नाही. अहो वज उचल ना त्या पंढरपुरावरून येताना एवढं गटुडे बांधून आणतो. एकदा काय झालं वारीमध्ये, म्हातारे दोन होते. कोण खारेचे दे, कोणते काय म्हणते ते राजगिरा दे, लाडू दे. खूप लोक वाटले आणि बिस्किट तर किती बी वाटले. मग ह्या म्हाताऱ्याने 2 पोते बांधले. किती? 2 पोते बांधले. एका दिवशी असा पाऊस आला, जेव्हा झडकीला पाऊस हे गटोडे भिजून गेले. पिठलं झालं. त्या कशाचं? बिस्किटाचं काय झालं? पिठलं झालं. आता कुठं घेऊन येतील? अरे काय गरज आहे बाबा? तुझं एकटं पोट आहे, किती आटाच आहे, एवढं इथून घरला न्यायचं होतं कोण शिकवले? देवालाच काळजी वाटली, म्हातारीला तर लोक सुटणार. पण माझी वारी करलाले तर काय करावं म्हणले, भगवंताची कृपा म्हणावं की काय म्हणावं.
जेव्हा पाऊस आला आणि ते पिटलं झालं तेवढे नेऊन नदीला फेकून दिली ती गटोडच वरूनच फेकून दिली फुलावरी खाली. मग असे लोक आहेत महाराज. पण जीळभर चलतील खातील कीर्तन असलं तर ऐकणार नाही. दिवसभर ते घे हे घे इकडं बोंबल तिकडं बोंबलून बोंबलून फिरणारे आता त्याला कीर्तन कुठं ऐकू वाटते थाटून जाते झोपून घेतले झालं. उद्या अजून 4ला उठायचं आहे. कोणची वारी आहे? वारी हे काय गोळा करायची वारी होय का जमा करायची वारी होय? वारीला जातो पुण्या वारीला गेले जमा करायच्या वारीला. हा अरे बाबा तसं नाही. पंढरीच्या वारीमध्ये एकच आहे चंद्रभागी स्नान तुका मागी हिची गान. महाराज म्हणलात नामदेव महाराज म्हणतात पंढरीचा वास चंद्रभागी स्नान. पंढरीचा वास चंद्रभागी स्नान आणि कदर्शे न विठोबाचे हेच मज घडो जन्मो जन्मांतरी मागणे श्रीहरी नाही तुझी. जन्मो जन्मांतरामध्ये त्या भगवंताच्या नामस्मरणामध्ये चलावं. वारीत चलताना काकडा म्हणतात का हो? वारी कुठं राहते म्हणणारे कुठं राहतात हेच दुसरंच राहते. भाग तर नाही तर मोरीत. पण काकड्यामध्ये कधी उठले का? काकड्यासोबत कधी भजन करतात का? ते काय बी नाही. वारीला गेलते कशाला? गोळा करायला. देवाच्या लक्षात आलं म्हणले हे म्हातारी लय जीव खाऊ लागले इथं काही खरं नाही म्हणले. राजगिरे फेकून दिले बिस्किट फेकून दिली शेंगदाणे सकट आता सगळं पिठलं झालं उचलून घेतलेलं डोसक्यावर रट्टे दिलं आणि ते सगळंच मिक्स झालं. आता काय करावं? काढून घ्यायला गेली घाण वास होता दिली सगळंच गटोडं फेकून शिवा देवलेल्या शेंगटच्या बाय. हे काय केलं? काय कामाला आलं? एवढा अठ्ठास केला काय उपयोगाला आला का? अरे असा अठ्ठास करा की अविनाश सुखाची प्राप्ती करा आणि अविनाश सुखाची प्राप्ती एकच त्या भगवंताच्या नामस्मरणामध्ये आहे. म्हणून महाराज म्हणू लागले की बाबा अरे खरं जर माझ्या सुखाला प्राप्त व्हायचं असेल तर तुम्ही काय करा तो चालीला संगे न कळे. बघा तुमच्या सोबत चालतो पण तुम्हाला कळतो का? ते तुमच्या हृदयात कोण आहे? तुम्ही कोणाच्या सत्तेने चालता? तुम्ही कोणाच्या सत्तेने बोलता? चाले हे शरीर कोणाचे आसक्ते कोण बोलत विन हरी विन देखी ऐकवी. सत्ता कोणाची आहे? सत्याचीच आहे. चाले ही शरीर कोणाची आसक्ती कोण बोलविते हरी विन देखवी ऐकवी एक नारायण तयाची भजन करू नका. असंच की तयाचे भजन करूच नका का चुकू नका मग करूच नका. रोज पोती असल्या तर तुम्ही येऊच नका. देखवी ऐकवी एक नारायण. बघायचं झालं तर काय बघा? डोळे भरून या पाहिन तुझे रूप. पाहिन तुझे रूप हेची माझं सुख दिवा. डोळे भरून बघायचं असेल तर माझं सुख बघा रूप बघा आणि हेच सुख आहे. आम्ही काय बघतो? नको तेच पाहत राहतो. त्याच्यासाठी आपलं आयुष्य जातं. महाराज म्हणले याच्यामुळं काय होतं? आयुष्य जात आहे पा काळ जपत सीमा सोहिताचा घोरवा ध्यानी रामा श्री हरीच्या आधन
ध्यानदारा पुत्र. अरे बाबा ध्यानी राहा श्रीहरीच्या. तो तुमच्या सोबत चालतो, तुमच्या हृदयात वास करतो, त्याच्या सत्तेने तुम्ही बोलतो, त्याच्या सत्तेने तुम्ही खातो, पितो, उठतो. झोपायचं तुमच्याकडे आहे आणि उठायचं तुमच्याकडे आहे का? जर त्याने जर फ्यूज काढले तर उठसाल का तुम्ही? हा, मग कोण आठवतो? आपली आठवण करतो तो परमात्मा असतो. त्यांनी आपली आठवण केली म्हणून उठतो. त्यांनी जर तुमची आठवण सोडली तर तुम्हाला पेटवायचीच घाई होती. म्हणून म्हणतात कारी नाठविशी कृपाळू देवाशी, पोषितो जगाशी वेकला तू. बाबा तो जगाला पोसणारा परमात्मा आहे. म्हणून माऊली सांगतात तो चालिता संगी न कळेच, देहाचा देहा ना कळे, मग पंचत्व तव मिळे माझे चिरूपी. माऊली ज्ञानोबराय म्हणतात बाबा अशी जाणणारा देहाच्या संबंधाने जरी चालत तुसा व्यवहार करीत आहे असा दिसला तरी तो तत्वता चालत नाही. कारण तो आसक्तीरहित झाला आहे आणि त्याने देहे धारण केला तरी देहे भावनेने आकळीला जात नाही. मग मेल्यावर माझ्या पंचतत्वातच येऊन मिळतो. जरी देहाची उपाधी घेतली, देहे धारणा जरी केली, तुमच्या सोबत राहतो, तुमच्या सोबत चालतो, पण तुम्हाला कळतो का? नाथ महाराज म्हणतात भागवतामध्ये, पुत्र म्हणे माझा पिता. पोराला वाटते माझा बाप आहे. पुत्र म्हणे माझा पिता, पत्नी म्हणे माझा भ्रता. बायकोला काय वाटते? तो माझा नवरा आहे. आणि मग त्याला काय बी कशाही भौतिकीने वापरून येते. पण तो नवरा आहे का? आ, शिष्य म्हणे गुरु तत्वता. शिष्याला वाटतो, शिष्याला एक लालूच आहे की गुरुची सेवा करावी गुरुच्या कृपेने, एक लालसा पोटी. हरेकाला लालूच आहे. पुत्राला लालूच आहे, पत्नीला लालूच आहे, शिष्याला लालूच आहे. हरेकाला काहीतरी अपेक्षा आहे. पण गुरु त्याही वेगळा वर्त तसे की बाबा त्याशी पुत्र म्हणे माझा पिता, त्याशी पत्नी म्हणे माझा भ्रता, शिष्यही म्हणे गुरु तत्वता. गुरु त्याही वेगळा वर्त तसे. तसा तुमच्या सोबत राहतो, तुमच्या सोबत चालतो, तुम्हाला जे आवडल ते बोलतो, तुमच्या सोबत राहतो, तुमच्या सारखा राहतो. पण जे राहणं आहे ते मात्र त्याच्या वेगळं असतं. आपल्या सोबत असूनच आपल्याला कळत नाही, आपल्यामध्ये असून आपल्याला दिसत नाही, आपणच आपण आहो हेही आपल्याला खात्री नाही. याच्यासाठी साधू संतांची, धर्माची, शास्त्राची संगती झाल्याशिवाय आपलं स्वरूप काय आहे, आपण कसे आहोत, आपल्याला करायचं काय आहे, आपण कशासाठी आलो याचा तपास करण्यासाठी एक तर श्रीगुरु, दुसरं शास्त्र, या दोन्हीच्या सानिध्यामध्येच ब्रह्माची प्राप्ती होती. नसून आपलं स्वरूप काय आहे हे आपल्याला कळतं. म्हणून महाराज म्हणतात देहे जरी घेऊन आला असला पण ते देहे शेवटी पंचमहाभूताचेच आहेत. आणि पंचमहाभूत कोण आहेत? तर तेही माझाच अंश आहे. पंचतत्वाचा देह आहे आणि हे पंच प्राण आहेत. आणि हे पंच प्राण असलेले पाच ह्याच्यामध्ये वायू तत्व वाऱ्यात जातं. वायू तत्व वाऱ्याच्या मार्फत वाऱ्यामध्ये विलीन होतं. पृथ्वी तत्व मातीत जातं. म्हणजे मासाचा काय होतो? माती होते.
हाडाची माती होते काही दिवसाने. है का? माझ काय शरीर काय पृथ्वी तत्व आहे. याच्यामध्ये हे 5 तत्व आहेत. अग्नी तत्व आहे ते आकाशामध्ये विलीन होतो. अग्नी तत्व म्हणजे सूर्याच्या तत्वामध्ये विलीन होतो. अग्नी तत्व म्हणजे सूर्याचं तत्व आहे. सूर्य म्हणजे अग्नी तत्व आहे. असे जे 5 तत्व आहेत हे माझेच अंश आहेत आणि त्या अंशामध्ये ते विलीन होऊन जातात. म्हणजे ते शेवटी माझ्या स्वरूपामध्ये मिळून जातात. पण माझं स्वरूप तेच तुमचं स्वरूप आहे बाबा. पण तुम्हाला झालेला भ्रम आहे, हा भ्रम काढून टाका. आणि हा भ्रम कशाने जाईल तर साधू संतांच्या संगतीने, वेदशास्त्राच्या संगतीने, महात्म्याच्या सानिध्यामध्ये, गुरुकृपेच्या संकेतामध्ये. आणि तुम्ही रोज त्याचं चिंतन करत जा. चिंतने चिंतने तद्रूपता. चिंतनाने काय होतो माणूस? त्या चिंतनाने काय होतं तर आपल्यामध्ये झालेली विकार, आपल्यामध्ये झालेली दुःख आणि एवढे काही जर झाले असेल तर त्या चिंतनाने सर्वांचं निसंत होतं. म्हणून माऊली ज्ञानोबराय सांगतात की बाबा जरी तो महात्मा देहे म्हणून तुम्हाला दिसत असेल तर तो माझं स्वरूप आहे. तो चालतो पण चालत असताना दिसत नाही. सावली दिसते पण सावली खरी आहे का? सावलीला मारता येतं? सावलीला मारणारा कुठपर्यंत खरा असेल? सावलीला मारता येईल का? सावलीला जर मागं टाकायचा असेल तर पश्चिमेकडे जर सूर्य असेल ना तर तुम्हाला कुणीकडे चालावं लागेल? जिकडं सूर्य आहे ना तिकडं चालावं लागेल. कारण का? तुमची सावली तुमच्या पाठीमागे राहते का नाही? तुम्ही पश्चिमेकडे निघाल्या, सकाळचा सूर्य कुणीकडे असतो? पूर्वेकडे असतो. मग तुम्ही पूर्वेकडे निघाल्या तर तुमची सावली कुणीकडे असते? पश्चिमेकडे. मग तुम्ही जर पश्चिमेकडेच गेले आणि सूर्य बी पूर्वेकडे आहे आणि तुमची सावली कुणीकडे आहे? म्हणजे तुमच्या पुढे आहे की नाही? मग तुमच्या पुढे सावली जरी असली त्याच्यावर जर तुम्ही तिच्या पुढे जायचं ठरवलं तर कसं जाणार? मग तुम्हाला उलट दिशेने जावं लागणार आहे. म्हणून उलट प्राणाचा. इथं काय करावं लागेल? आपल्याला उलट चालावं लागेल. लपून बसायचं नाही, सूर्याला आड करायचं नाही. आपण ज्या दिशेला जातो ती तुमची सावली तुमच्यापर्यंत पोहोचूच नाही. तर काय होतं? तुमच्या पुढे येऊच नाही असं वाटलं तर पूर्वेकडे जायचं. सूर्य उगवला की कुणीकडे जायचं? पूर्वेकडे जायचं. मग सावली कुणीकडे जाते? पश्चिमेकडे राहते. तिनं तुमच्या मागे येते. पण जसं जर तुम्ही जर पूर्वेकडेच गेले पश्चिमेकडे तर तुमच्या पुढे पुढे राहणारी सुधरू देते का? तशी माया काय आहे? तुमच्या पुढे आहे. सुधरू देते का? मग सुधरू देऊ लागली का? काहीच नाही महाराज. कशातच मन लागू दे ना. आणि चांगल्या जागी तर मुद्दामच येऊ दे ना. काय पाप तीन काय नाही. आणि ते पापच असतं. म्हणूनच माणसाला जवळ येते. कारण का? ज्याच्या पदरामध्ये पाप आहे तर ते पाप आड येतं. होते पाप सावध झालो, सावध आलो, आलो हरीच्या जागरा. काय म्हणले? होते पाप आडते. पाप काय होतंय? आड होते. म्हणजे आडवं येतं तुमचं पाप. म्हणून तुम्हाला चांगल्या जागी जाऊ. आणि जर आलेच रमाय मग ती माय आहेच तयार. कोणची माय? मोठी माय, झोप माय. तिला लगेच येते पळ. तिला वरदानच झालं. तसं माऊली ज्ञानोबराय सांगलाय बा तो चालता संगे न चले चळे, देहीचा देहान नाकळे,
मग पंचतत्व मिळे माझेच रूपी. माऊली ज्ञानोबराय म्हणतात की बाबा, अरे असे जाणणारा देहाच्या संबंधाने जरी चालत असला, कसा जाणणारा? सर्वत्रामध्ये ब्रह्म पाहणारा, विश्व हे देव पाहणारा, विश्वामध्ये देव पाहणारा. महाराज म्हणले ज्या वेळेला आपण ब्रह्म होतो ना, त्यावेळेला म्हणतात देव झाले अवघे जन. कोणाच्या दृष्टीला? देव पावयाशी गेलो, ते देवाची होऊन ठेलो. जो देव पाहायला जातो तो देव होतो. देव झाले अवघे जन. सगळ्यात जिथे जिथे जातो तिथे देव असतो. देव भरला विठ्ठल जळी स्थळी भरला, ठावरिता नाही उरला. आज म्या दृष्टीने पाहिला विठ्ठलचे विठ्ठल. आज म्या दृष्टीने पाहिला आज दृष्टीने. काय पाहिला? विठ्ठलचे विठ्ठल. विठ्ठल ह्या विश्वामध्ये भरलेला आहे. विठ्ठल अवघा भांडवल. एवढं जे भांडवल आहे ना, त्याचंच आहे, त्याचा साकार रूप आहे. आणि तो तुमच्या हृदयस्थ आहे आणि तुमच्या सोबत राहतो, तुमच्या सोबत चालतो, पण तुम्हाला कळत नाही. आणि एक बार जर कळला तर त्याच्यासारखा आनंद नाही, त्याच्यासारखं सुख नाही. आणि मग तो काय होतो? तर मुक्त होतो. आणि मुक्त पुरुषाला देहाचा बाधा नसतो. देहाच्या संबंधात राहतो, देहाच्या सानिध्यात राहतो, देहाने कर्म करतो, देहाला जे आवडेल ते करतो, पण त्या देहाची आसक्ती धरत नाही. त्या देहावर काय करत नाही? प्रेम करत नाही. प्रेम करतो, पण खरं प्रेम कोणावर करावं? खरं प्रेम कोणावर करावं? खरा प्रेमी कोण आहे? खरं प्रेम देवावर करावं. आणि जर प्रेम नाही तर त्याचा उपयोग नाही. महाराज म्हणले प्रेमाविन भजन नाकाविन मोती, नाकाविन मोती, अर्थाविन पोती वाचुनी काय. अरे बाबा, प्रेमाशिवाय भजन नाही. भजन कशाचं आहे? प्रेमाचं आहे. जोपर्यंत प्रेमाने भजन करत नाही, प्रेमाने भजत नाही. भजावं कशानं? तर प्रेमाने भजावं. जिथं प्रेम आहे तिथं भजल्या जातो. प्रेम अशी व्याख्या आहे. प्रेम कोणाला देता येतो आणि प्रेम कोण करू शकतो? प्रेम कोणाला मिळालं म्हणून तुम्हाला मिळेल. अरे या भगवान श्रीकृष्णाला मिळालं नाही. ज्या 16,108 बायका असून त्याला त्या बायकोचं प्रेम मिळालं नाही, तुम्हा आम्हाला कुठलं प्रेम मिळणार आहे? म्हणून तुकाराम महाराज म्हणले थोर प्रेमाचा बुकेला, हाची दुष्काळ तयाला. एवढा देव मोठा असून त्याला प्रेम मिळालं नाही, आणि तुम्हा आम्हाला कुठं प्रेम मिळणार आहे बाबा? तसं महाराज म्हणतात बाबा, प्रेम एक असं आहे, प्रेमाने भजन करा, प्रेम भरीत भजन करा. ज्यावेळी प्रेमाने भजन करसाल याच्यानं भजन कशाचं असावं? प्रेमाचं भजन असावं, प्रेम भावाचं भजन असावं. आणि एक बार प्रेम भावनेने ज्या भगवंताचं भजन करसाल, त्या भजनामध्ये तुम्ही रंगसाल. महाराज म्हणले आम्ही विठ्ठलाच्या भजनात नालो, आम्ही विठ्ठलाच्या भजनात नालो. त्या भगवंताच्या भजनामध्ये रंगून जावावं.
रंगी रंगला सुरंग, रंगे रंगून जावावं, रंगामध्ये त्याच्या रंगून जावावं, आणि मग ते भजन त्या भगवंताला आवडतं आणि तो भगवंतच स्वरूप होऊन जातो. मग आपण कोण आहो? आपणच आपल्याला पाहिलं नाही. आपण आपल्याला पाहण्यासाठी जशी आरशाची गरज आहे, तसं आपलं स्वरूप पाहण्यासाठी, आपली प्रतिमा पाहण्यासाठी, आपलं मुख पाहण्यासाठी जशी आरशाची उपाधी पाहिजे, तसं आपलं स्वरूप पाहण्यासाठी श्रीगुरूची गरज पाहिजे. आपलं रूप वेगळं आहे आणि आपलं स्वरूप वेगळं आहे. स्वरूप हे ब्रह्म आहे आणि रूप हे उपाधी आहे. रूपावर आलो का स्वरूपावर आलो? रूप कळावं का स्वरूप कळावं? रूपाने काय होतं आणि स्वरूपाने काय होतं? स्वरूप हे ब्रह्म स्वरूप आहे आणि रूप हे आपलं प्रतिबिंब आहे, प्रतिबिंब आहे. बिंब एक आहे आणि प्रतिबिंब एक आहे. बिंब काय आहे तर उपाधी आहे आणि प्रतिबिंब काय आहे तर त्याच, जसं मूक पाहण्यासाठी तुम्ही काय घेतला? आरसा घेतला. मग आरशामध्ये काय दिसतंय तुमचं? बिंब दिसतंय का प्रतिबिंब दिसतंय? मूक दिसतंय का प्रतिमूक दिसतंय? तुमचंच मुख तुम्हाला दिसतं, पण कोण्या दिशेला दिसतं? तुमचं तोंड कुणीकडे असतं? पूर्वेकडे उभा राहिले आणि त्या आरशातल्याच तोंड कोणीकडे असतं? पश्चिमेकडे का पूर्वेकडे? तुमच्या समोर असतं की नाही? तुमच्या समोर आहे आणि आरसा काढल्यावर कुठं जातं? नेलं का? तसं उपाधीच्या मार्फत काय आहे? प्रतिबिंब आहे. तसं उपाधीच्या मार्फत काय? देह आहे. देह उपाधी आहे आणि त्या उपाधी माझी गुप्त. उपाधी माझी कोण आहे तर भगवान आहे, भगवंत आहे. तसं बाबा, आणि तोच या पंचमहाभूतामध्ये विलीन होतो. तुमच्या स्वरूपामध्ये, तुमच्या सान्निध्यामध्ये, तुमच्या संगतीत रात्र आणि दिवस असतो. महाराज, जेवढे तुमचे श्वास आहेत ना, तेवढे श्वास चालू आहेत आणि तो श्वास घेणारा तो परमात्मा आहे. एक एक श्वास जर तुम्ही वाया घातला तर काय होईल काही कळणार नाही. आणि किती श्वास दवडले असते फुकट. पण मीराबाई म्हणते, जन्मभरच्या श्वासा इतके मोजिले हरी नाम बाई मी, विकत घे तिला श्याम बाई मी, विकत घे तिला श्याम. नाही खरचले कवडे दमडे, नाही खरचला दाम बाई मी, विकत घे तिला श्याम. मीराबाईला विचारले, तुम्ही तर दमडी खर्चली नाही, कवडी खर्चली नाही, आणि तर तुम्ही देवाला विकत घेतलं म्हणता. एकतर नाही खरचली कवडी दमडी, नाही खरचला दाम, मग बाई मी, विकत घे तिला श्याम. काही जणींनी विचारलं, अहो तुम्ही काहीच केलं नाही आणि तर तुम्ही विकत घेतला म्हणता, नेमकं तुम्ही केलं काय? तर त्याचं उत्तर अर्धामध्ये मीराबाई सांगतात, जन्मभरच्या श्वासा इतके मोजिले हरिनाम बाई मी, विकत घे तिला श्याम. जन्मभर या श्वासाने काय केलं मी? त्याचं भजन केलं. श्वासोश्वासाचं भजन केलं. भजन करून तो ऋणी केला.
आणि विकत घेतला बाई मी, विकत घेतला श्याम. मी काय केलं त्याला, त्याच्यावर माझं ऋण झालं. आयुष्यभर झालेलं रोज 21,600 जप होतात. किती? 21,600 श्वास होतात. तर आयुष्यभरामध्ये किती श्वास झाले असतील हो? एवढे फुकट गेले रे. पण मीराबाई सांगतात, जन्मभरच्या श्वासा इतकी मोजी येले हरिनाम, बाई मी इकत घेतला श्याम. जन्मभरच्या श्वासा इतकी. एक बार त्या श्वासाच्या मार्फत तुम्ही भजन करा. तुमच्या रोमा रोमात तुम्ही विठ्ठल निघेल. केसाच्या रोमा रोमातून त्याचं भजन होईल आणि सर्व देह तुमचा आनंदमय होईल, ब्रह्मानंदामध्ये मग्न होईल. अशा स्वरूपाचं भजन करा. त्याला काय द्यायची गरज नाही. खरचली कवडी दमडी नाही, खरचला दाम. काही द्यायचं नाही, काही घ्यायचं नाही. नारळ नको, फूल नको, हार नको, काही नको. काही न लगीक भावची कारण, काही लागत नाही, काहीही लागत नाही. आणि जो अठ्ठास करतो तो उपाधीच्या मार्फत वेळ दवडतो. त्याला काही करायची गरज नाही. त्याला एकच करायचं आहे, फक्त त्याचं चिंतन करा. चिंतनाची जोडी हाची लाभ घडू घडी, हाची लाभ घडू घडी, हाची लाभ घडू घडी, हाची लाभ घडो घडी. आणि चिंतनाची जोडी हाची लाभ. कोणता लाभ? ब्रह्मसुखाचा, प्रमानंदाचा आणि तुझ्या नामाचा जो लाभ आहे तो घडोघडीला व्हावा. आणि तेच होण्यासाठी मनुष्य जन्माची गरज आहे. साधू संतांची गरज आहे. साधू संतांच्या सानिध्याची गरज आहे. म्हणून बाबा तुम्हाला काही करायचं नाही. काय करायची गरज नाही. न लपती सायास सावी वनांतरा, सुखी तू घरा नाराई, ठाईच्या वैष्णी करा एक चित्त, आवडी अनंत आळवावा. आवडी अनंत, अनंत आवडी आळवावा. कसा आळवावा? आवडी अनंत, अनंत आवडी आळवावा. आवडीने त्या अनंत रूपाचा, अनंत स्वरूपाचा, अनंत ब्रह्मांडाचा जो मालक आहे, तो भरून व्यापक असलेला मालक आहे, त्याला मात्र आवडीने आळवा. आवडीने, आवडीने करू वाद, तुमच्या सुखाचा संवाद. करू आवडीने वाद, करू आवडीने वाद. वाद करा, पण कोणचा करा? तुमच्या सुखाचा संवाद. संवाद सुखाचा, सुस्वरूपाचा असावा आणि तोच आवडीचा असावा. वाद आवडीचा असावा. म्हणून महाराज म्हणाले की बाबा हा जो असलेला माझं जे स्वरूप आहे त्या विश्वामध्ये व्यापक आहे, व्यापक भरलेला आहे. आणि जो तो त्याला जाणतो आणि तोच मुक्त होतो आणि तो माझ्या स्वरूपामध्ये विलीन होतो. असं ज्ञानोबराय म्हणतात, असे जाणणारा जो देहाच्या संबंधाने जरी असला, काय म्हणले, माणूस म्हणून असला तरी तो माणूस नाही. नवती जगी संत मानसाच्या सारखी, नवती जगी संत मानसाच्या सारखी. पाषाण म्हणून हे लिंगा, काय म्हणले, लिंगाला काय म्हणू नये? पाषाण. महादेवाच्या पिंडीला काय म्हणता तुम्ही?
दगड नाही बाबा, तो खरंच लिंग आहे, तो साक्षात परमात्मा आहे. पाण्याची दृष्टी वेगळी आहे. तसं नव्हती ती संत जगा माणसा सारखी. माणसात राहतात, माणसासारखीच असतात, पण त्याची वृत्ती मात्र त्या ब्रह्माशी एक झालेली असते, त्या परमात्म्याशी एक झालेली असते. आणि त्याच्याशी एक झालेली वृत्ती जरी देहाने या जगतात वावरत असले, अरे गवळणी देहाने वावरत होत्या, पण वृत्तीने कृष्णाशी एक होत्या. देहाने काय होत्या, अनेक काम करत होत्या, पण खऱ्या रूपाने श्रीकृष्णामध्ये रत झालेल्या होत्या. देहाने जरी वावरत असल्या, पण अंतःकरणाने श्रीकृष्णाशी एक रूप होत्या. आणि त्याच्यासाठी देव, त्या गोपिकेसाठी देव आलेला होता. त्यांचा आनंद लुटण्यासाठी या गोपी कोण होत्या, तर हे वेदशास्त्रातल्या श्रुती आहेत. कोणी लेकी, कोणी सुना, कोणी लेकी झाले, कोणी सुना झाल्या, आणि कोणी एकी स्वतंत्र, कोणी सासा झाल्या. कर्मपर श्रुती, ज्ञानपर श्रुती, उपासनापर श्रुती, हे 4 वेद, 6 शास्त्र, 18 पुराण जे होते ना, हे सगळे गोपिकाच्या गोपाळाच्या रूपाने कुठे आले होते, गोकुळाला आलेले होते. म्हणून महाराजांनी उल्लेख केला, कोणी लेकी, कोणी सुना, कोणी एकी स्वतंत्र, कोणी सासा म्हणून आल्या. हे वेद दान ग्रबीच्या श्रुती. हे कोण होत्या, वेद ग्रबीच्या श्रुती होत्या. आणि त्या श्रुती कशासाठी आल्या, भगवान श्रीकृष्णाच्या सुख संवादासाठी, आनंदासाठी, उपभोगण्यासाठी गोपाळाच्या गायीच्या गवळणीच्या रूपामध्ये कुठे आल्या, गोकुळामध्ये आल्या. म्हणून यशोदेला देव कळला का? यशोदेच्या सोबत राहतो देव, यशोदेला कळला नाही, आणि देव कळू दिला. त्या परमात्म्याची योग माया आहे, आणि त्या मायेचं पांघरण टाकलं की तुमच्यातला देव तुम्हाला कळत नाही. आता बघा, आविटगे माय विठेना, जवळची आहे परी भेटेना. देव आपल्याच हृदयात आहे, पण आपल्याला कळतो का? जवळची आहे परी भेटेना, भेटेना, आणि जवळची आहे परी भेटेना. ही माया काय करते, त्याचीच सत्ता घेते, आणि त्याच्या सत्तेवर आपला जय गाजवते, आणि त्याच्या जवळ असून त्याला कधीच भेटू देत नाही. पाणी काय करतं, तवंग येतो, आणि तवंग येऊन त्याच पाण्यावरलं तवंग त्याच पाण्याला झाकून टाकतं. तसं अज्ञान आपल्यावर आलं आणि आपलं स्वरूप झाकून टाकलं. तशीच परिस्थिती आहे बाबा, की तसं माया ब्रह्माच्याच सानिध्यात आहे, जवळच आहे, पण त्या ब्रह्मापर्यंत कधीच पोहोचू देत नाही. तिचं नाव माया आहे. आपल्या स्वरूपाचा आपल्याला मेळच बसू देत नाही. माया कुणाची आहे? ब्रह्माचीच आहे. माया कळाली की ब्रह्म कळतो. आधी काय कळावी लागते? माया कळावी लागते. मायाच कळत नाही. ब्रह्म एखाद्या वेळेला सोपं आहे, पण माया कळणं एवढं सोपं नाही. एक बार माया कळली हा विषय संपतो. तुका म्हणे माया होय दासी लागे पाया. ती माया काय होते? तुमच्या पायाची दाशी होते, आणि तुमची सेवा करायला ती तयार होते. तिचं नाव माया आहे. पण आम्ही काय करतो, तिला दाशी बनवण्यापेक्षा आम्ही तिचे दास होतो. जाय तिकडं चला म्हणलं तिकडे जातो. मेळ बसू दिला का नाही? मेळच बसू देत नाही. तिचं नाव माया. आणि अशी माया ज्याला जिंकायची असेल त्यानेच श्री गुरुचं सान्निध्य करावं, श्री गुरुच्या सान्निध्यात राहावं,
श्री गुरुची सेवा करावी. श्री गुरुने दिलेल्या तत्वाचं, श्री गुरुने दिलेल्या नामाचं अहोरात्र अतोताट भजन करावं आणि रात्र दिवस त्यांचं स्मरण करावं. आणि मग ती माया सहज निस्तरून जाते आणि तीच माझ्या स्वरूपाला प्राप्त होतो. आणि असा साधू असतो. माऊली ज्ञानोबराय म्हणतात, अरे बाबा, असा जाणणारा देहाच्या संबंधाने जरी चालसा असा वाटतो, व्यवहार करीत आहे असा दिसला तरी तो तत्वता चालत नाही. कारण तो आसक्तीरहित झाला आहे आणि त्यानेच देही धारणा केला तरी देहे भावनेने आकळीला जात नाही. मग मेल्यावर माझ्याच स्वरूपात येऊन मिळतो. ऐसे वर्तती देही, देही ना माझे ठाई, तयाचे हृदयी समग्री असे. तयाच्या हृदयी समग्र असे, मी त्यांच्या हृदयामध्ये समग्र आहे, मिळून आहे. तसं मी देही ना माझे ठाई. बघा काय बोली चांगली आहे. मी देही ना ते माझ्या ठाई. देही ना विधेयी. देहात नाही का, देहातच आहे, पण देहाचा संग नाही, देहावर लोभ नाही, देहावर ममत्व नाही. याचंच नाव साधू आहे. आणि अशा स्थितीमध्ये अर्जुना, जर तू अशा स्थितीने चाललास तर तुझा उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही, असं भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला बोलू लागले. आता आपण कितवा श्लोक संपलाय? 10वा श्लोक नाही, 9वा संपलाय का? 9वा श्लोक संपला. उद्या 10वा होईल का? हिरवी परंपरा आहे शिवची. बरोबर. कुंडली हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. तुकाराम 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 नेहमी वागेल न तो शाळे, तो शोण मग द्यावी पसायला नाही. जे काळाची गती सांगो, तया सत्करी गती वाढो. भूता परस्परे पडो मैत्रियांचे, एकांचे तिने जाओ. विश्व स्वधर्म सूर्य पाहो, दोघे वंचने दोषे लावो. प्राणी दाटो वर्षे मंगळी, विश्वानिष्ठांची मंदिरे. अनवरत्व भूमंडळी हेतू तया सदा कल्पतो विचार. चेतना चिंतामणी जाओ, बोलजी अर्णव चंद्र हे अलंसना. मारतंड देता महिमा, ती प्रवाहितला सज्जना. होणार सर्व सुखी, पूर्ण होण मधुर्यादी गुरुचे अखंडित. आणि ग्रंथोदये विशेष लोकये, रसारष्ट विजय होवाई. एक म्हणे श्रीश्वराव, हा होई ज्ञान बताओ. विज्ञान देव सुखयाधारा, विज्ञान देव सुखयाधारा. हरि ओम शांती शांती शांती. सदा सर्वदा योग तुझा घडावा, तुझे कारणी हे माझा पडावा. उपेक्षू नको गुणवंता अनंता, रघुनायका मागणी. जय जय रघुवीर समर्थ स्वामी रामदास महाराज की जय. बोलो रे भाई सब संतन की जय.